नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. आई मी काय करू या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये छान छान वस्तू तयार करता याव्यात यासाठी आई मी काय करू या कार्यक्रमात आपण दररोज वेगवेगळ्या गोष्टी शिकलो. पण आता वेळ झाली आहे पावसाळा आणि शाळा सुरू होण्याची. त्यामुळे आज आपण शाळेत गेल्यावरती तुम्हाला उपयोगी पडेल असं काहीतरी शिकणार आहोत आणि ते म्हणजे सुलेखन. सुलेखन म्हणजेच कॅलिग्राफी. ही एक अशी गोष्ट आहे जी शिकल्यानंतर तुम्हाला कायम उपयोगी पडणार आहे तुमचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी. इतकंच नाही तर या सुलेखनाचा वापरही तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीत करू शकाल. कसं ते जाणून घ्यायचंय? चला मग. नमस्कार, मी अच्युत पालव आणि आज आपण सुलेखनावर बोलणार. सुंदर हस्ताक्षर लिहिण्याकरता बेसिक गरज काय असते त्याच्याकडे बघणार आहोत. इथे ग्राफ पेपर दिलेला आहे. ग्राफ पेपर का म्हटलं आहे त्याचं कारण एवढंच असतं की बऱ्याचदा ही जी हाईट असते ही हाईट अक्षराची हाईट असते. कधीतरी 2 बॉक्स असते, कधी 3 बॉक्स असते, कधी 4 बॉक्स असते. सगळी हस्ताक्षरं ही एकाच हाईटमध्ये जर आली तर जास्त चांगलं होऊ शकतं. दुसरी गोष्ट व्हर्टिकल लाईन जी आहे त्या व्हर्टिकल लाईनमुळे अक्षरांची उभी रेषा आणि आडवी रेषा ही सातत्याने सतत चांगली यावी याच्यासाठी प्रयत्न करायचा असतो. मी आता सुरुवात करतो. पहिली म्हणजे इथून एक उभी रेषा काढूया आपण. आता या रेषेला 45 अँगलचा कोन आहे. या कोना ही आडवी रेषा जेव्हा काढतो आपण तेव्हा अशा प्रकारे जाते. म्हणजे ह्याचं सूत्र जे आहे, मूळ सूत्र, ती उभी रेषा, सरळ रेषा आणि एक आडवी रेषा, आणि आडवी रेषा बरोबर ह्याला छेदते. इथे पेन पकडताना हा जो पेन आहे कदाचित तुमच्या लक्षात असलेला कोन आहे, त्या कोनामुळे जाडी किती असावी किंवा त्याचा अँगल किती असावा हे याच्यातनं दाखवता येतं. बेसिक फॉर्म असा आहे देवनागरीचा, तो बरोबर पेन पकडल्यानंतर हा 45 अँगलमध्ये असतो. म्हणजे सगळं मगाशी दाखवल्याप्रमाणे ही जी गोष्ट आहे ही देवनागरीमध्ये फॉलो करावी लागेल तुम्हाला. एक वक्राकार, एक उभी रेषा आणि एक आडवी रेषा, हे झालं त्याचं बेसिक. नेहमी काम करताना इथून ही जी मुवमेंट आहे सगळी ही मुवमेंट दिसायला हवी तुम्हाला. वरून खाली येतो आपण, लेफ्टकडून राईटकडे जातो. आता हे का दाखवलं तर देवनागरीच्या प्रत्येक अक्षरामध्ये ह्या वळणाचा वापर आहे. हा वळण जेव्हा पूर्ण होतं की आता मला असं व काढायचं असेल तर उभी रेषा, मग आडवी रेषा, याची उंची बरोबर विड्थ याची एवढीच असते. याच्यातूनच खरा ब होतो आणि याच्यातूनच खरा क होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एक अक्षर काढायला शिकता तेव्हा 3 अक्षरं काढता. आता आपण काय करूया की थोडंसं पुढची लेटर जी आहेत त्याच्यातली काही की म्हणजे समजा मी ट घेतला असा, तसं सुद्धा तसंच आहे. टला वरपर्यंत गेला तर ठ होणार. इकडे याच आकारातनं परत ट मधनं परत काढला, इथे आला तर ढ होणार. आणि परत ट काढून गाठ मारली तर खाली ड होणार. तसंच आपण र केला, आपण स केला आणि आपण ह केला. काय होतं की मुलांना एक भीती असते की प्रत्येक लेटर शिकताना आपल्याला किती वेळ लागेल. तर मराठीमध्ये खूप छान आहे तसं. आणि ॲज अ डिझायनर म्हणून मी ज्याला काम याच्यावर केलं की मला एक शिकवण्याची पद्धत वेगळी करायची होती. एक अक्षर करत असताना 3-3 अक्षरं आली पाहिजेत. याची जाडी किती असावी, उंची किती असावी याच्याकडे बऱ्याचदा लक्ष असतं. आणि मग माझं अक्षर बुटकं दिसतं, माझं अक्षर उभं दिसतं, माझं अक्षर चेपलं दिसतं. तर एक साधी एक पद्धत आहे की आपण एक बघावी किती, म्हणजे कसं की हा जाडी आहे 1, 2, 3, 4, 5, 6 ही जाडी मुळात आहे. 1, 2, 3 आणि 1, 2 आणि 3. आता यातून काय होतं की तुम्हाला अक्षराची हाईट किती असावी, तर ही अक्षराची हाईट होती बघा 6 पट. हा जर मात्र असेल आणि हा ओकार असेल तर असा होतो. तर हे सगळं कुठेतरी गणित जे आहे
हे कुठेतरी एकदा समजून आपण घेतलं तर मला असं वाटतं की सुलेखन करणं किंवा अक्षर चांगलं. बरेचदा काय होतं आपल्याला की आपण एक रेषा मारली की ही अशी मारतो आणि हा असं होतं ते, किंवा मारला की असा होतो. हे नाही आहे सर. सुलेखन म्हणजे शिस्त आहे, डिसिप्लिन आहे. तुम्हाला पेन पकडताना तो लांब पकडावा लागतो, तो संपूर्ण त्याचा अँगल आहे, तो अँगल हा व असेल, हा व संपूर्ण असा फिरला पाहिजे. असा उभी रेषा आली, आडवी रेषा आली, या प्रत्येक स्पेसला कुठेतरी गरज आहे त्या अक्षराची. तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला सुंदर हस्ताक्षर करायचं असेल तर काय करावं लागतं. मला वाटतं की सगळ्यात अगोदर म्हणजे नियम पाळले पाहिजे. अक्षराची हाईट किती असावी, अक्षरं सुटसुटीत असावी, अक्षराला काना वात्रा वेलांटी या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना जर नीट जर जागा दिली, हे सुटसुटीतपणे जर लिहिलं तर मला वाटतं मार्क मिळायला काही प्रॉब्लेम नसतो. एखादा छान निबंध लिहायचा असेल आणि आपण लिहिलेलं छान कोणीतरी वाचावं आणि मग लिहिलेलं आणि वाचलेलं याचा जर उत्तम संगम जर घालायचा असेल तर मला असं वाटतं की आपण छान सुटसुट लिहिलं पाहिजे. आणि सुलेखनाचे नियम जे असतात की उभी रेषेसारखी असावी, आडवी रेषा आडवीसारखी असावी, शब्दावर पूर्ण रेषा असावी, शिरोरेखा ज्याला म्हणतो आपण. अनुस्वार मारताना कुठेतरी बाजूला पडतो, तो जागेवर ठेवला पाहिजे. एखादा रफार असेल तर तो रफार दिसायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जशा मला गरजेच्या असतात तशा अक्षरांनाही गरजेचं असतं. आणि मला वाटतं की हे सगळं पाळलं तर आपण छान सुंदर मार्क मिळवू शकतो, सुंदर लिहू शकतो. आणि मला वाटतं की लिहिण्यातून दुसऱ्याला एक आनंद देता येत होतो. नमस्कार. आता आपण एक खूप गमतीदार गोष्ट करणार होती, म्हणजे स्वतःच्या घराची नावाची पाटी. प्रत्येकाला वाटतं की माझी पाटी छान असावी. मग कागदावर करा, कपड्यावर करा, एखादा कॅनव्हास असेल तर कॅनव्हास करा, एखादी फळी असेल तर फळीला रंग मारा, खूप काही गोष्टी करता येतात. आज मी मात्र काय केलं आहे, माझ्याकडे एक पट्टी होती, त्या पट्टीला मी पेपर ठोकला आहे, थोडं बाजूला पिनअप लावलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही पाटीवर छान असं माझं नाव लिहावं आणि माझ्या दाराच्या बाहेर लावावी. मला वाटतं की तुम्ही ते करा. हँडमेड पेपर घेतो आहे, त्याच्यावर हे ब्रश आहे, फोटो कलर इंक्स आहेत त्याच्यामध्ये. मला हे असं काहीतरी ब्रश नसलं समजा तर अशी लाकडाची पट्टी ती कापायची आणि तिने काम करायचं आणि तिचं मोठं अक्षर वापरायचं एक, आणि मग त्याने काम करायचं. असं बरंच काय काय करतो मी. आणि मला असं वाटतं की आज मला पाटी आवडली नाही, 15 दिवसांनी मला परत बदलता येईल, मग तो कागद बदलून टाकायचा. तुम्ही सुटीमध्ये असंख्य पाट्या तुम्ही तुमच्या तयार करू शकता. आपण आता कामाला सुरुवात करूया, बरोबर. हा एक फोटो कलरमधला मी कलर घेतला आहे आणि मला वाटतं की माझं नाव अच्युत, त्यामुळे मी काय करतो आहे की पहिला मोठा अ करणार आहे असा बघा. हा हे करत असताना माझ्या डोक्यात एक छान कॉम्पोजिशन आहे की अक्षराचा वापर हा डिझाईन म्हणून करायचा असतो, हा लिहिण्याकरता असावा. पण मला नेहमी वाटतं की एक अक्षर हा एक श्वास आहे आणि तो श्वास घेत घेत ते जे होतं तेव्हाच ते अक्षर कंप्लीट होतं. आता मी काय केलं, असा हा स्ट्रोक आहे तो वरपर्यंत घेऊन गेला. ही उभी रेषा या खरं तर ती हाईट एवढीच हाईटमध्ये असते उभी रेषी, पण तसं एवढीच न करता त्याच्यावर घेऊन गेलं. आता मला असं वाटतं की याच्यात कुठेतरी माझं नाव छान वेगळं असावं, म्हणून मी काय करतो आहे की एक दुसरा कलर होता, मला असं वाटतं की डीप येलो चालेल तिथे, तर डीप येलोने काम करतो आहे. आता मला असं वाटतं की तुम्हाला आणखी गंमत सांगते, ही ट्यूब जी आहे ना, ह्या ट्यूबने पण तुम्हाला असं वाटलं की ट्यूबने काम करायचं असेल आणि तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता असं जेव्हा. म्हणजे नेहमीचं ब्रश असायला पाहिजे असं काही नाही, पण थोडंसं बदलू शकतो ना, तर ते बदललं पाहिजे. थोडंसं कंट्रोल करायला शिकायचं. काय होतं की जेवढी आपल्याला की मला वाटतं आपण लहानपणी शाळेमध्ये केलेलं असतं आणि आजही करतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी लहानपणीच्या केलेल्या गोष्टी आज आपल्याला खूप महत्त्वाच्या वाटत आहेत. त्यामुळे मला वाटतं की छान अशी पाटी केली, त्या पाटीवर छान असं आता तुम्हाला पुढे मागे आणखी काही दिवसांनी पाऊस पण येणार आहे, तर ह्या गोष्टीचा कुठेतरी फायदा व्हावा, छान असं होऊ शकतं. आता मला असं वाटतं की ही माझी पाटी तयार झाली, या पाटीवर मला असं वाटलं की आणखी काही गोष्टी मला कराव्याशा वाटतात का, तर मला भिन्न विचार करतात. थोड्याशा डिझाईन कराव्याशा वाटतं तर मी डिझाईन करेन, नाही वाटलं तर नाही वाटतं करणार नाही. असंही होऊ शकतं. मी समजा ब्रशने मला असं वाटलं की एक 2-3 त्याच्यावर स्ट्रोक्स मारावेत का,
तर मित्रांनो, आता मी जी पाटी केली ही माझी मावाची पाटी अशी तयार झालेली आहे, नाही का? बघा किती छान दिसते आहे. तर आता तुम्ही कामाला सुरुवात करायची आणि तुमच्या नावाची, तुमच्या घरातल्या सगळ्या माणसांची, आई, बाबा, दादा, ताई अशी सगळ्यांची नावं जरी पाठीवर लिहिली तरी छान वाटेल. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण आता वेगळ्या पद्धतीने भेटणार आहोत. ते म्हणजे उन्हाळ्यात आणखी काय काय करायचं. खूप सारे कपडे असतात, खूप सारी टी शर्ट असतात. मला असं वाटतं की मग हे नको, आता हे मी घालून झालं, हे नको आहे, ते मी घालून झालं आहे, मग नवीन काय असावं. तुम्ही एक आयडिया करू शकता. टी शर्ट घ्या इकडनं परत एकदा बघून आणि फॅब्रिक कलरने किंवा ॲक्रेलिक कलरने ते तुमचं टी शर्ट तुम्ही पेंट करू शकता. आता बघा ना, ह्या टी शर्ट पेंट करण्यासाठी मी काय केलं आहे, माझ्याकडे हा फ्लॅट ब्रश आहे, हे राऊंड ब्रश आहे, ॲक्रेलिक कलर्स आहेत, पॅलेट आहे मस्त. टी शर्ट घेतलं आहे. टी शर्ट सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर त्याच्यामध्ये काहीतरी असा कडक भाग असावा, असा की जेणेकरून तुम्हाला सरफेसवर काम करता येईल आणि वर लावलेला कलर हा खालच्या बाजूला लागणार नाही. आणखी एक महत्त्वाची काळजी घ्यायची, हे रंग जात नाही, त्यामुळे काम करताना खूप छान काम करायचं, पण पाणी टाकलं तर निघून जाईल असं नाही आहे. एकदा मारलं की 5 वेळा मिनटाला ते सुकणार आहे. आता आपण ऑरेंज कलरचा वापर करणार आहोत. हा बघा, आता समजा तुमच्या लक्षात आलं याच्यात पाणी जास्त नाही आहे. त्याचं कारण हे ज्यावेळी टी शर्टवर काम करतो तेव्हा कसं फॉर्म टाकला असता बघा. म्हणजे हा ड्रायनेस जो आहे किंवा याच्यातला आणखी एक फॉर्म मला काढायचा असा वाटला. हा बेसिक फॉर्म झाला आणि मला असं वाटलं की इथे एक छान असा थोडासा डॉट असावा. तर मी डॉट करताना हेच ब्रश असं फिरवलं असं, हा डॉट झाला बरोबर. आता याच्या बाजूला मला असं वाटलं की छान कॅलिग्राफी करायची आहे, तर छोटं ब्रश मी घेणार. मला आपण आता समर असल्याकारणे थोडासा ब्ल्यू वापरूया, म्हणजे ऑरेंज आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन पण खूप छान दिसतं थोडंसं आणि छान तुमच्या आवडीच्या काही गोष्टी. चला इथे कॅलिग्राफी लिहायला सुरुवात करूया. आपण इथे असं मला असं वाटतं की एक सुंदर अशी लाईन मारली अशी, आणि आपण ये रे रे पावसा असं लिहूया. स्ट्रोक जर मारले, मला जसे हवे तसे मारा, गरज नाही आहे की एकाच अँगलने असले पाहिजे. कारण शेवटी कसं हे आपलं टी शर्ट आहे, आपण छान केलं आणि आपल्याला नेहमी वाटतं की माझं टी शर्ट इतकं छान झालं पाहिजे की प्रत्येकाने मला बघताना विचारलं पाहिजे, अरे कोणी केलं, तर तुम्ही सांगितलं पाहिजे येस हे शर्ट मी केलं. येत्या पावसाळ्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडची जुनी सगळी शर्ट काढली आणि अशी तुम्ही जर करायला घेतली तर मला असं वाटतं की खूप छान रंगीबेरंगी पावसाळा तुम्ही साजरा करू शकाल. कराल ना? कशी काय वाटली आयडिया? नमस्कार मित्रांनो, शाळेची सगळी तयारी झाली असणार, वह्या पुस्तकं, आता शाळा सुरू होणार, जून महिना येणार, पाऊस येणार, पण सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे छत्री. आता ही छत्री नेमकी कशी असावी, तर मी नेहमी गमतीनं म्हणायचो की काळी छत्री घेऊन काळ्या दाखवून पावसाचं स्वागत करायचं का. तर याच्यापेक्षा पावसाला जर आपण रंगीबेरंगी छत्री दाखवून जर पावसाचं स्वागत केलं तर आज आपण इथे व्हाईट छत्रीवर काम करणार आहोत. वांढऱ्या छत्रीवर काम करायचं आणि ते ॲक्रेलिक कलरने करायचं. आपल्याला जशी हवी तशी आपली छत्री करायची. असे छान मला असं वाटतं की छान मला जसे वाटतात तसे मला इकडून तिकडे पावसाचं जसा पडत असतो पाऊस तसे वेगवान सुंदर स्ट्रोक मी मारतो याच्या.
तुम्हाला जे पाहिजे ते कलर्स तुम्ही त्याच्यावर घेऊ शकता. मला असं वाटलं की आता कलर बदलूया आपण, थोडा पिंक किंवा मॅजेंटा वगैरे हा प्रकार करता आला तर बघूया, म्हणजे छत्री दिसायला ब्राईट दिसते थोडीशी. आणि आता इथे याचे सर्कल फॉर्म वापरतो आहे. छत्रीवर थोडीशी काहीतरी डिझाईन असावी. वेगवेगळे कलर्स असे मला टाकायचे वाटतात त्याच्यामध्ये. तर आपण बघूया हे सगळं. आता तुम्ही 2 मिनिटात तुमच्याही लक्षात येईल की आपली छत्री मगाशी कशी होती आणि आता कशी होते ती. हा एक कलर झाला. आता ब्ल्यूमध्ये घेऊया आपण थोडासा. काही ठिकाणी आपोआप त्याची ओळ येणार. पाण्याने अजिबात जात नाही हे कलर्स. नाही तुम्ही उन्हात ठेवा, पाण्यात ठेवा, काही त्याच्यावर परिणाम होत नाही. उलट जे आहे ते आणखी चांगलं दिसतं. कारण जेव्हा छत्री पूर्ण पावसात भिजायला लागते तेव्हा रंग सगळे असे छान दिसायला लागतात त्याच्यामध्ये. त्याच्यावर आता छान आपण आता कॅलिग्राफीचा वापर, म्हणजे आपण ज्याला सुलेखन किंवा मराठीत अक्षरकला जी म्हणतो त्याचा वापर आपण आता कुठेतरी याच्यावर करायला हवा असं वाटतं. तर मला ये रे हिरे पावसात तुला देतो पैसा, असं छान त्याच्यावर लिहिलेलं आहे असा. आणि मग असं वाटलं की तुम्हाला असं वाटलं की तुमचं याच्यावर नाव लिहायचं असेल तर मला असं वाटतं मी नाव लिहूया आपण त्याच्यावर छानसं छोट्याशा प्रश्ने की आपण सही करूया. मी माझ्या छत्रीवर नेहमी छान सही करत असतो. तर आज मी म्हणजे थोडी पर्सनलाइज होईल ती, म्हणजे तर अशा पद्धतीने आपण छत्री करायची. आणि यंदाचा पाऊस असा खूप छान वेगळ्या पद्धतीने आनंद घ्यायचा त्याचा. तेव्हा सुलेखन कसं करायचं आणि या सुलेखनाचा वेगवेगळ्या गोष्टी कसा वापर करून घ्यायचा हे तुम्ही नक्की शिकलेला असाल. आजच्या आई मी काय करू या खास भागात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा ABP माझा.